टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नागपूरसह विदर्भातील परिचारिकांचं आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन आहे। काल एक दिवसाचा लाक्षणिक संप होता, परंतु सरकारने दखल घेतली नाही। त्यामुळे आजपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि ते आंदोलन सुरू झालेलं आहे। यामुळे नागपूर मेडिकल मेयोमधील जवळपास निम्म्या शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आलेल्या आहे। परिचारकांच्या या संपामुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणात परिणाम होताना आपल्याला दिसत आहेत। काही शस्त्रक्रिया जवळपास निम्म्या शस्त्रक्रिया झाल्या, इतर शस्त्रक्रिया परिचारिका नसल्यामुळे पुढे ढकलण्यात आलेले आहे। 7वें वेतन आयोग लागू करावा, खाजगीकरण जे रिक्रुटमेंट मधलं आहे ते बंद करावं, भरती करावी, यासह विविध मागण्यांसाठी आजपासून कामबंद आंदोलन आहे। आपल्यासोबत मॅडम काय सांगणार, कशासाठी आज आंदोलन? आमच्या प्रमुख मागणी आमची खाजगीकरण बंद करायचं आहे। दुसरी मागणी आमची 7व्या वेतन आयोगाची वेतन त्रुटी दूर करायची आहे। तिसरी मागणी आमची कायमस्वरूपी 100% पदभरती, पदोन्नती, पदनिर्मिती व्हावी। चौथी मागणी आमची नर्सिंग अलाउन्स जो जोखीम भत्ता केंद्र शासनाला मिळतो त्याप्रमाणे आम्हाला मिळावा। केंद्र शासनाप्रमाणे आमचे बाकी काही भत्ते आहेत ते आम्हाला मिळावे। किती दिवस संप करणार? शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या, आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होत आहे। रुग्णसेवा करणे हे आमचे कर्तव्य आहे। रुग्णसेवा सुरळीत ठेवणे हे शासनाचे कर्तव्य आहे। तर त्याकरिता याला सर्वस्वी शासन जबाबदार आहे। कारण आम्ही संप ठेवणार तुम्ही आता? आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होणार नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत चालू ठेवणार। नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही आमचा हा संप जो आहे तो मागे घेणार नाही असं म्हणतायत। आणि नागपूर शहराचा विचार केला तर जवळपास 1000पेक्षा जास्त परिचारिका संपावर आहे आणि त्याचा थेट परिणाम आरोग्य व्यवस्थेवर होतोय। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।